हॅलो, वेलकम टू मयुरीज किचन कॉर्नर। आपली आजची रेसिपी आहे उंदियो। हा एक गुजराती पारंपरिक पदार्थ आहे। आपण भोगीची भाजी बनवताना ज्या भाज्या वापरतो त्याच भाज्या वापरून आपण ही रेसिपी बनवणार आहोत। यावर्षी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। बाजारामध्ये ज्या ताज्या फ्रेश भाज्या अवेलेबल आहेत त्या वापरून त्याचसोबत हे मेथीचे मुठिया वापरून आपण ही भाजी बनवणार आहोत। मेथीचे मुठिया कसे बनवायचे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। चॅनलवर नवीन असाल तर माझ्या मयुरीज किचन कॉर्नर या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी सुरण, रताळी आणि बटाटे घेतलेली आहेत। आपल्याला या सुरण, रताळी आणि बटाटे स्वच्छ धुवून त्याचे साल काढून त्याचे काप करून घ्यायचे आहेत। पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालूयात आणि त्यामध्ये 1 वाटी सुरणाचे काप, 1 वाटी रताळ्याचे काप आणि 1 वाटी बटाट्याचे काप घालून ठेवूयात। यानंतर आपल्याला या भाजीचा मसाला बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं, 2-3 हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी सुकं खोबरं, 2 टेबलस्पून तीळ आणि फ्रेश ताजी कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालायची आहे। यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून याची आपण जाडसर पेस्ट बनवून घेतलेली आहे। यामधलं अर्ध वाटण मी एका भांड्यामध्ये काढून घेते। यामध्ये आपण मसाले घालूयात। त्यामध्ये थोडीशी हळद, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, त्यासोबत घरचा काळा मसाला घालूयात आणि या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। हा मसाला आपल्याला वांग्यामध्ये भरायचा आहे। त्यासाठी वांग्याला 2 स्लिट्स देऊन मी हा मसाला वांग्यामध्ये भरून घेते। या रेसिपीसाठी आपल्याला बाजारामध्ये आता जी छोटी छोटी वांगी मिळतात तीच वांगी वापरायची आहेत। अशा प्रकारे मी हा मसाला वांग्यामध्ये भरून घेतलेला आहे। यानंतर आपण बटाटे, सुरण आणि रताळ्याच्या कापामध्ये जे पाणी होतं ते पाणी काढून घेतलेलं आहे आणि एका रुमालावर आपण हे काप काढून घेतलेले आहेत। यामधलं पाणी आपण सगळं पुसून घेऊयात आणि हे काप आपण कोरडे करून घेतलेले आहेत। आता हे सुरण, रताळे आणि बटाट्याचे काप आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आहे आणि तेल अगदी गरम असताना आपल्याला साधारण 5 ते 6 मिनिटांसाठी हे काप तळून घ्यायचे आहेत। अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे सुरण, बटाटा आणि रताळ्याचे काप तळून घ्यायचे आहेत। हे काप आपण पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते, तसेच त्यानंतर आपण ते कापडाने व्यवस्थित पुसून घेतले आहेत। त्यामुळे त्यामधलं स्टार्च निघून गेलं आहे आणि त्यामुळे ते तेलामध्ये छानसे फ्राय होतात। यानंतर अगदी मोठी छान पसरट कढई घेऊयात आणि त्यामध्ये 7 ते 8 टेबलस्पून तेल घेऊयात। यामध्ये आपण मिक्सरमध्ये जे मसाल्याचं वाटण घेतलेलं आहे ते घालूयात आणि हे वाटण तेलामध्ये छान फ्राय करून घेऊयात। मसाल्याला छान तेल सुटलं की त्यामध्ये आपण थोडीशी हळद, 2 चमचे काश्मीरी लाल तिखट आणि 2 चमचे घरचा काळा मसाला घालूयात आणि हे मसाले तेलामध्ये आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊयात। हे मसाले तेलामध्ये व्यवस्थित फ्राय झाले आणि त्याला थोडंसं छानसं तेल वर आलं की त्यामध्ये आपण जो वांग्याचा मसाला शिल्लक राहिला होता तो घालूया आणि तो देखील यामध्ये छान मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी घालणार आहोत। साधारण अर्धा ग्लास गरम पाणी मी घातलेलं आहे आणि आपल्याला गॅसची फ्लेम आता मीडियम टू लो ठेवायची आहे आणि याला छानशी तर्री येईपर्यंत हा मसाला आपल्याला उकळवत ठेवायचा आहे। मसाल्याला छानशी तर्री आली की त्यामध्ये आपण अर्धी वाटी पावटा, अर्धी वाटी मटार आणि त्याचसोबत 1 वाटी घेवड्याच्या शेंगा घालूयात। बाजारामध्ये आत्ता वेगळ्या वेगळ्या घेवड्याच्या शेंगा अवेलेबल असतात, त्या कोणत्याही शेंगा तुम्ही या भाजीसाठी वापरू शकता। या भाज्या आपण या मसाल्यामध्ये छानशा मिक्स करून घेतलेल्या आहेत। आता आपण यामध्ये मसाला भरून ठेवलेली वांगी घालूयात आणि ही वांगी देखील या तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये छानशी फ्राय करून घेऊयात।
या भाज्यांमध्ये आपल्याला आता पुरेसं पाणी घालायचं आहे आणि या भाज्या आपल्याला छान शिजू द्यायच्या आहेत। या भाज्या आपण मसाल्यामध्ये थोडा वेळ फ्राय केलेल्या आहेत, त्यामुळे या भाजीला खूप छान अशी टेस्ट येतेच, पण या भाज्या देखील लवकर शिजण्यासाठी मदत होते। साधारण 5 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता भाज्यांना छानशी उकळी आलेली आहे। या स्टेजला आपण यामध्ये तळून घेतलेले बटाटे, सुरण आणि रताळ्याचे काप घालूयात। हे बटाटे, सुरण आणि रताळ्याचे काप आपण या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। भाज्या छानशा शिजल्यानंतरच आपल्याला हे काप घालायचे आहेत। त्याचं कारण हे आहे की आपल्याला हे काप मऊ पडू द्यायचे नाहीत। त्याचं छानशी क्रिस्पी टेस्ट आपल्याला भाजीमध्ये आली पाहिजे। यानंतर यामध्ये आपण मेथीचे मुठिया घालूयात। मेथीचे मुठिया कसे बनवायचे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। खूप टेस्टी होते ही भाजी। नेहमीच्या भेवगीच्या भाजीपेक्षा थोडीशी वेगळी रेसिपी आहे। इन्ग्रेडियंट्स देखील तेच आहेत, त्यामुळे यावर्षी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। सगळ्या भाज्या आपण छानशा मिक्स करून घेतलेल्या आहेत। आता आपण यावर झाकण ठेवूया आणि अगदी 2 ते 3 मिनिटांसाठीच आपण याला वाफ देऊन घेऊयात। साधारण 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। मस्त भाजी अशी ही तयार आहे। उंदियो किंवा भोगीची भाजी अगदी छान पारंपरिक रेसिपी आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा। तुम्हाला सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड बोला। बी हॅपी, बी हेल्दी। परत भेटू अशा छान रेसिपीसह। थँक यू अँड बाय बाय।